कधी लपून राहत नाही। कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही। कितीही चॅप्टर असलं तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या। फक्त तुम्ही राहा सावध। प्रत्येक क्षणी क्राईम टाइम गुन्ह्यांचा पर्दाफाश। पैशांच्या हव्यासापोटी एखादा गुन्हा करण्याचा कुणी मूर्खपणा करतो, पण जेवढ्या गतीने तो गुन्हा करण्याचा विचार करतो त्यापेक्षा अधिक गतीने त्याच्या हातात बेड्या पडतात। अगदी अशीच काहीशी घटना घडली आहे पनवेलच्या खैरणे गावात। एकानं चिमुकलीचं अपहरण केलं आणि त्यानंतर फिल्मी स्टाईल मारून पैशांची मागणी केली, पण त्याची ही स्टाईल त्याच्या अंगलट आली आणि पोलिसांनी अवघ्या 8 तासाच्या आत त्याच्या मुसक्या आवळल्या। खैरणे पनवेल। हरिश्चंद्र हशा म्हात्रे खैरणे गावात आपल्या कुटुंबासह राहतात। आयुष्यमान भाऊ वारेवरने कधी आले? बस आत्ताच निघून। त्यांचा पुतण्या सुजित म्हात्रेही तिथंच राहतो। काका आला असेल ना घरी? हा, जाम त्रास दिला असेल काकांना पोरीने। उद्या पोरींच्या शाळेला बघायला जाऊ आपण। जाऊ जाऊ, चांगली नर्सरी बघू, तिच्यानंच टाकू तिला। हरिश्चंद्र म्हात्रे हे कंत्राटदार आहेत। बांधकामाच्या कामात ते व्यस्त असतात। त्यातूनही ते मागच्या आठवड्यात देवदर्शनासाठी गेले होते। बघू बघू, अरे पप्पा आले मम्मी आली। देवदर्शन करून परतल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी नातेवाईक आले। काका कसा आहे? बरा आहे ना? जाम भारी। वारी कशी झाली? एकदम पद्धतशीर। किती घंटे लागले? तरी 5 घंटे लागले ना, असं नाही। असं का? हो, दर्शन झालं ना? हो एकदम। काका हे घे पण। हो सुजित, मुलगा काही बघतं की नाही तू? हो, चालले सर्व चालले, काही त्रास नाही। कामाचं आपलं व्यवस्थित सर्व। काका जेवले का नाही तुम्ही? आपला तो जुना डोंगरीतला तो राजू पाटील आहे ना, तर त्याकडे जेवलो ना। जेवायचं ना व्यवस्थित, औषधी घ्यायला लागतात ना रात्रीची। बरोबर सांगतं ते, बरोबर आहे। आता का वयाच्या नुसार जरा बघायलाच पाहिजे ना। थोडंसं काळजी घ्या। हा, त्या वयाच्या मानाने थोडी काळजी घ्यायला पाहिजे ना। ए पिल्लू, आता एक काम करा, तू माझ्याकडे झोपेल। जाम त्रास दे, झोपून ना देणार। काही नाही म्हणा, ती जाम त्रास दे, झोपून ना देणार काकासला। काका ती रडली तर आवाज द्या काय? चल, अरे वापस सकाळची उठाच आहे। काकासला झोपून दिलं पाहिजे तिने। हो, बघू सकाळची, नाही तर काका आवाज दे। चला चला, आता मी झोपतो। मला पण उद्या जावाचं आहे रे, ती टाकायची आहे साईटवर। रुद्वा, सुजित म्हात्रेंची ही चिमुकली म्हणजे हरिश्चंद्र म्हात्रेंच्या गळ्यातला ताईत। आपल्या नातीवर त्यांचा खूप जीव आहे। तिच्या बरोबर बोलणं खेळणं त्यांचं जणू नित्यक्रम। पण मागच्या आठवड्यात ते आळंदीला देवदर्शनासाठी गेले होते। आळंदीहून आल्यानंतर ते आणि रुद्वा हे एकमेकांसोबतच होते। अरे कुठे गेली? अहो ऐकलत का? अहो या ना खाली, ऋतू आली का वर? काय झालं? काला आवाज देत? अहो ऋतू कुठे दिसत नाहीये, काकांच्या बाजूला पण नाही। या ना खाली। हॅलो हॅलो, थांब। अहो ऋतू कुठे गेली? दिसत नाही, ते काकांच्या पुढत पण नाहीये। काका 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 ऋतू कुठे आहे? ऋतू काय? ऋतू कुठे गेली? मग नाहीये काका ऋतू, मी सगळीकडे शोधलं। तुझ्या रूम मध्ये मी बघता।
तू या रूम मध्ये बघ. मी बघितलं काका. हो, माहित जरा ऐक माझं. तू पोलिसांना फोन कर. मी किशोरला फोन करतो. ती चिमुकली घरातून अचानक गायब झाली. कुठे गेली ती कळेना. संपूर्ण गावात तिचा शोध घेतला पण रुद्वा काही सापडेना. आता म्हात्रे कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. हो जरा शांत राहा, शांत राहा. खेरणे गावातलं सुजित बोलतो. शांत हो जरा. हा आमची 1.5 वर्षाची मुलगी हरवलेली आहे. हा शोधली साहेब, सर्व शोधली. थांब. काहीच कळत नव्हतं. घरच्या मंडळींनी रडून रडून घर डोक्यावर घेतलं होतं. पहाटे घरातून मुलगी जाईल तरी कुठे, कुणी नेलं असेल, काय झालं असेल त्या चिमुकली बरोबर, यासारख्या एक ना अनेक प्रश्नांनी म्हात्रे कुटुंब कासावीस झालं होतं. तेवढ्यात फोन खणखणला. हॅलो. हॅलो, मी बोलतोय. कोण? तुमची मुलगी माझ्या ताब्यात आहे. काका कोण आहे? किडनॅपर. आवाज नाही करायचा. तूच ती मुलगी आहेस जी मला 50 लाख मिळवून देऊ शकते. चिमुकलीचं अपहरण करून पैशांसाठी फोन करणारा हा तरुण नेमका कोण होता? त्यानं घरातून चिमुकलीचं अपहरण केलं, इतकं धाडस त्यानं कशाच्या जोरावर केलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण पाहणारच आहोत. पण आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेच जाऊ नका, मी लगेच परततोय. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. अपहरणकर्त्यानं फोन केल्यानंतर चिमुकलीच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. अवघ्या 1.5 वर्षाच्या मुलीला कुणी पळवून नेलं असेल, आम्ही कुणाचं काय बिघडवलं, काय झालं असेल त्या चिमुकलीसोबत, यासारख्या अनेक शंकांनी त्यांच्या मनात वादळ निर्माण केलं. पण पोलिसांनी काही तासातच या अपहरण नाट्यावरून पडदा उठवला. तुमची मुलगी माझ्या ताब्यात आहे. माझ्या नातीच्या जरी केसाला धक्का लागला ना तर लक्षात ठेव. ए, आवाज नाही करायचा. मी सांगेन तेवढाच ऐकायचं. अपहरणकर्त्यानं मुलीला नेताना सुजित म्हात्रे याच्या भावाच्या मोबाईलमधील 2 सिम कार्ड काढून नेले होते. त्यावरून त्यानं फोन केला होता. त्याच्या दुसऱ्या फोनची वाट हे कुटुंबीय पाहत होते. त्यानं फोन करून घरातील CCTV फुटेज काढून टाकण्याची धमकी दिली. 50 लाख हवेत. काय? हा, मी सांगेन त्या ॲड्रेसवर यायचं. आणि हा, जितना CCTV लगाय ना सब निकाल दे. सगळा काढून टाकायचं. काय? हा, CCTV काढून टाका, पोलिसांना कळवू नका, अशा धमक्यांमुळं म्हात्रे कुटुंबीय अधिकच घाबरले. काय करावं ते कळत नव्हतं. तरी त्यांनी हिम्मत करून पोलिसांकडे तक्रार नोंदवली. साहेब आताच फोन आता किडनॅपरचा 50 लाख रुपये मागतोय. हो साहेब, प्लीज लवकर या. काय झालं काका? अरे किशोर, तू आलास तू बरं झाला. हा, काय झालं? अरे पोरगी माझ्या बाजूला झोपलेली, तिला कोणीतरी होती. काय बोलता? कसं काय? माहिती फोन केला नाही पोलिसांना. पोलीस आले नाही का? थांबा, मी बघतो तुम्हाला. बसा. 50 लाखांची मागणी केल्यानंतर सुजित म्हात्रे यांनी पैशाची सोय करून फोन करतो असं आश्वासन अपहरणकर्त्याला दिलं. किशोर पाटील बोलतो. हा, लवकर या इथे. साहेब येतील आता, टेन्शन घेऊ नका. काय? हा, या साहेब, नमस्कार. बसा. काय झालं? बसा. काय कसं घडलं सगळं? मी आणि माझी नात झोपलो होतो. तर तुम्हाला काय कोणाचा फोन वगैरे आला होता? हो, आला होता. किडनॅपरचा फोन होता. 50 लाख मागतो. बरं, नंबर वगैरे काय ओळखीचा आहे? साहेब आमचेच सिम कार्ड काढून दिले मोबाईलमधनं त्याने. बरं, आणि आम्हालाच फोन करतो त्या नंबरवर. हवलदार सर, गुन्हेगार फार चॅप्टर दिसतोय. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं कामाला सुरुवात केली. सगळ्या शंका कुशंका ऐकून घेतल्या.
मॅडम प्लीज माझ्या मुलीला शोधून काढा. मी हात जोडते मॅडम प्लीज. हे बघा बाई, शांत व्हा. आम्ही किडनॅपरला नक्की शोधून काढू. सगळ्या अँगलनं पोलिसांनी तपासाला गती दिली. म्हात्रे यांच्या घरातल्या सगळ्या हालचाली त्या अपहरणकर्त्याला कळत होत्या. त्यानं फोन करून म्हात्रे कुटुंबाला त्यांच्याच हालचाली सांगितल्या. त्यामुळं आरोपी कोणीतरी ओळखीचाच असेल असा संशय पोलिसांना येत होता. मग पोलिसांनी अपहरणकर्त्याच्या मोबाईल टॉवरचं लोकेशन ट्रेस केलं. तसंच एक जण संशयरित्या त्यांच्या घराबाहेर घुटमळताना दिसला. काय बघतोस? काय काय नाही साहेब. कुठे राहतोस? वो साहेब साहेब चाल, काय करतोस तिथे? चाल, सुटून जाशील कुठे तू? पोलिसांच्या ताब्यात सुटून जाशील काय तू? काय काय बघत होतास तिथे? काय बघत होतास? बोल. इकडे संशयित म्हणून एक जण ताब्यात आला होता, तर दुसरीकडं जंगलात गेलेल्या वाघमारे या ग्रामस्थाला एका टॉवेलमध्ये गुंडाळलेली मुलगी सापडली. ती मुलगी होती रुद्वा. 8 तासाच्या आतमध्ये या मुलीचा शोध लावलेला आहे आणि ही अपहरण केलेली मुलगी आम्हाला खैरणे गावातील जंगलामध्ये आढळून आली. तिच्या तोंडावर चिकटपट्टी आणि तिला टॉवेलमध्ये लपेटण्यात आले होते. यामध्ये खैरणे गावातील भागेश वाघमारे या इस्माने एक चांगली कामगिरी केलेली आहे. तो रानभाजी वेचण्यासाठी जंगलामध्ये गेला होता. त्याला झुडपामध्ये ही मुलगी आढळून आली आणि त्यांनी लगेच गावामध्ये येऊन ही बातमी सांगितली. त्यावरून पोलिसांनी तिथे जाऊन मुलीला आपल्या ताब्यात घेतले आणि तिच्या आईवडिलांना सुपूर्द केले. आता रुद्वा सुखरूप सापडले. म्हात्रे कुटुंबियांमध्ये आनंद तर झाला, मात्र अपहरणकर्ता कोण होता, त्यानं हे का केलं, या प्रश्नांची उत्तरं पोलिसांना शोधायची होती. तर मी मोबाईल चेक करायला गेलो, तर त्याच्यामध्ये मिस कॉल आलेलं. तर माझ्या छोट्या भावाने मोबाईल घेऊन ते चेक केलं. नंबर तो लागला त्याला. नंतर त्यानं तिकडनं कॉल केला आणि त्यांनी मागणी केली. त्यांनी अधिकारी वर्ग आहे, पोलीस वर्ग, नवी मुंबई, त्याच्यानंतर आपल्या पनवेलमधलं, यांनी सहकार्य करून त्यांना आम्हाला आमची मुलगी आमच्या ताब्यात दिली. आणि ते पण सहकार्य असं नाही केलं की सकाळी त्याने 10 वाजताची सुरुवात केली आम्हाला सहकार्यासाठी, की जवळजवळ त्याने एवढं सहकार्य केले की अख्ख्या गावामध्ये त्यानं कम्प्लिटली त्यांच्या परीनं सहकार्य करून आम्हाला 1 वाजेवर मुलगी मिळवून दिली. तसेच त्यानं 5 वाजेपर्यंतसुद्धा ज्या मुलीला किडनॅप केलं होतं त्यालासुद्धा पकडून दिलं. हा आरोपी जो आहे हा वेस्ट बेंगॉलमधला राहणारा आहे. तो कामासाठी इथे आलेला आहे आणि त्याच्या घरच्या आईवडिलांची तब्येत बरी नसल्यामुळे त्याला त्यांच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी पैशाची आवश्यकता होती, असं प्राथमिक त्याच्या चौकशीमधून पुढे येत आहे. हा आरोपी 2016मध्ये साधारण 1 महिना 1.5 महिना या फिर्यादीच्या घरी, फिर्यादी जे लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडे हा कामाला होता आणि त्यामुळे यांच्या ओळखीचा होता. हाच तो अपहरणकर्ता हमीदुल उमेद अली बेनचा, वय 19 वर्ष. हमीदुल मूळ पश्चिम बंगालचा राहणारा. 6 ते 7 वर्षांपासून नवी मुंबईत तो कामानिमित्त आला होता. तो बिगारी काम करत होता आणि याच खैरणे गावात राहत होता. पण झटपट श्रीमंत होण्याच्या इराद्यानं हमीदुलनं चिमुकलीच्या अपहरणाचा कट रचला. ये बंगला देखना, अपन भी ऐसा ही बंगला बनाएंगे. पागल हो गया है क्या? पूरी जिंदगी चली जाएगी ऐसा बंगला बनाने में. अरे पश्चिम बंगाल से ऐसी थोड़ी ना है. तो पश्चिम बंगाल से आए तो नौकरी के लिए आए बम्बई में. नौकरी पे ध्यान दे अपने. 5,000 की नौकरी, तू 5 करोड़ के ख्वाब देख रहा है. अरे नौकरी करेगा तो नौकरीच करता रहेगा. वही करने का है अपने को, गांव में पैसा भेजने का है. आड़ा टेढ़ा सोच मत, ये बंगला अपने इसमें नहीं है, अपने औकात के बाहर है वो. चल चाय पीते. तू बहुत निगेटिव सोचता है. सुन मेरी बात. तू मेरी बात सुन, तू वो कुछ सोच मत. चल. मात्रे का बंगला है, एक दिन फोड़ के देख, करेंगे कांड. मात्रे बहुत बड़ा आदमी है और अपनी लायकी देख. चल चाय पीते, कुछ भी बड़बड़ मत कर.
चल तेरे को बताते हैं, पूरा प्लान बताते हैं। चल अरे तू बहुत निगेटिव्ह सोचताय, चल तू गंदी बात मत कर, आपण देखते। कट तर रचला, पण तो हे विसरला होता की गुन्हा कधीच लपून राहत नाही आणि 8 तासाच्या आत त्या आरोपीला पोलिसांनी गजाआड केलं। या प्रकरणात पोलीस अधिक तपास करतायत। सिद्धेश म्हात्रे, IBN लोकमत, पनवेल। आपण कुणावर किती विश्वास ठेवायचा हे आपणच ठरवलं पाहिजे। पश्चिम बंगालहून बिगारी कामासाठी आलेल्या हमीदुलनं नुसता म्हात्रे परिवाराच्या विश्वासाला तडा दिला नाही, तर त्याला तुरुंगापर्यंत पोहोचवण्याचा त्याचा मार्ग त्यानेच निवडलाय। क्राईम टाईम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून आपल्याला सावध करण्याचा आमचा हा उद्देश आहे। कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो, ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो। म्हणून काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत। आजच्या भागात इथेच थांबतोय। सावध रहा, प्रत्यक्षाने पाहत रहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश।